नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. जे शिक्षक बंधू भगिनी टीईटी 11 नोव्हेंबर रोजी होणारी 10 नोव्हेंबर 2024 रोजी होणारी टीईटीची एक्झाम देणार आहेत व जे शिक्षक बंधू भगिनी 1 डिसेंबर रोजी होणारी सीटीटी एक्झाम देणार आहेत आणि जे आमचे बच्चे कंपनी जे स्कॉलरशिप व युनिव्हर्सिटी एक्झाम देणार आहेत त्या सर्वांचं हरीश लातूरकर अकॅडमी मध्ये सहर्ष मी स्वागत करीत आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंट्रोडक्शन देतो. जे टीईटी व सीटीटीचा क्लास करणार आहे, ज्यांना क्लास करावायचा आहे टीईटी व सीटीटी, तर त्यांनी काय करा, त्यांनी त्यांचं नाव, किती माहिती आहे ही माहिती मला पाठवा. कोणती माहिती मला पाठवायची आहे? हा, जे शिक्षक बंधू भगिनी टीईटीचा क्लास करणार आहेत ते उमेदवाराचं नाव, त्यांचं नाव, त्यांचा व्हॉट्सअप नंबर, त्यांचं गाव कोणते, तालुका कोणता आहे, त्यांना कोणता पेपर यायचा आहे, पेपर फर्स्टचा क्लास करायचा आहे, पेपर सेकंडचा क्लास करायचा. पेपर सेकंडचा क्लास करायचा असेल तर सायन्स करायचं आहे का सोशल सायन्स करायचं, अशी माहिती पाठवा. ठीक आहे. इतर डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील. कोणीही कॉल करू नका, ओनली व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला व्हॉट्सअपला सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. कोणते बच्चे कंपनी असेल किंवा आमचे शिक्षक बंधू भगिनी असतील जे टीईटी व सीटीटीचा क्लास करणार आहेत पेपर 1 व पेपर 2 चा. ओके. चला तर शिक्षक मित्रांनो, आपण सुरू करूया आजचा संख्या प्रणाली, संख्या ज्ञान चा घटक. ओके. स्लाइड वाचू. कोणी एआय टर्न ऑफ करायचा प्रयत्न करू नका. कल्पना, एआय कॅम्पेन टर्न ऑफ होत नाही, ते मी ऑन केलेलं आहे. कोणीही टर्न ऑफचं बटन दाबू नका. हा, चला सुरू करूया. ओके. फर्स्ट पेज आहे. तर हा व्हिडिओ युट्यूबला सुद्धा अवेलेबल होईल. ओके. उद्या युट्यूबला अवेलेबल होईल. आपले टीईटीचे व्हिडिओ युट्यूबला नसणार आहे. आपलं सुद्धा प्रयास येत आहे हरीश शिंदे लातूरकर अकॅडमीचं, हरीश लातूरकर अकॅडमीचं, त्यामध्ये तुम्हाला हे व्हिडिओ मिळणार आहे. आपले हे व्हिडिओ युट्यूबला येणार नाहीये. ठीक आहे. हा, जे शिक्षक बंधू भगिनी रविवारपर्यंत ऍडमिशन घेतील, रविवारी तारीख माझ्याकडे 21 आहे, 21 तारखेपर्यंत ज्यांनी ऍडमिशन घेणार आहेत सर्व विषयांसाठी, आपली सर्व विषयांची टीईटी व सीटीची फीस आहे 2,000 रुपये. फीस आहे 2,000 रुपये. परंतु जे शिक्षक बंधू भगिनी 21 सप्टेंबरच्या पूर्वी प्रवेश घेतील, हा त्यांच्यासाठी मी 15% डिस्काउंट देतोय. किती डिस्काउंट? 15% डिस्काउंट तुम्हाला देत आहे. ठीक आहे. हा, जे शिक्षक बंधू भगिनी आपली टीईटी व सीटीटीची जी ऑनलाईन बॅच आहे जॉईन करतील त्यांना 15% डिस्काउंट देतील. इतर काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करा, कोणीही कॉल करू नका. ओके. आपण पुढे जाऊ. आज आपण संख्या प्रणाली वाढ मिसमॅच होतो इथं समजून घ्या. संख्या प्रणाली 2021 आणि 2021 प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आपण भाग जाणार आहोत. ठीक आहे. हा भाग दुसरा आहे. भाग पहिला आपण परवा दिवशी पाहिलेला आहे. ओके, परवा दिवशी. आता बघा, तर संख्या प्रणालीवर किती प्रश्न येतात. जर तुम्ही टीईटी किंवा सीटीटीचा पेपर पहिल्यांदा दिसाल तर संख्या प्रणालीवर तुम्ही 6 प्रश्न येतात. जर तुम्ही पेपर सेकंड, जर तुमचं बीएससी असेल, एमएससी असेल आणि जर तुम्ही मॅथ्स सायन्सचा पेपर देणार असाल तर संख्या प्रणाली मला कधीतरी 5 प्रश्न येतातच, दरवर्षी येतात. पूर्ण वर्षाचं अनालिसिस केलेलं आहे. ओके. हा, पुढे आपण जाऊया. मग बच्चे स्कॉलरशिप परीक्षेचं काय, स्कॉलरशिप परीक्षेला संख्यावर हा 2 प्रश्न येतात. सॉरी 3 प्रश्न येतात. 3 प्रश्न 6 मार्क. स्कॉलरशिपचे एक्झाम मुलं किंवा युनिव्हर्सिटी मुलं. समजतंय? हा, पुढे आपण जाऊया. ओके. हे प्रश्न आपण त्या दिवशी सोडून घेतो बघा. 1 2 3 4 5. हा, हा पण प्रश्न झालाय. ट्रिक्स सांगितली बघा तुम्हाला. हा, हा पण ट्रिक्सचा प्रश्न आहे. ट्रिक्स सांगितलं. हा पण ट्रिक्स, हा प्रश्न पण ट्रिक्स सोडवावा लागतो, त्याची ट्रिक्स सांगितली आहे. पुढचा प्रश्न याची ट्रिक्स सांगितली. ट्रिक्स मध्ये ट्रिक्सद्वारे आपले जे प्रश्न आहेत ते विदिन सेकंड, म्हणजे तुम्ही 10 सेकंद मध्ये प्रश्न सोडवा. एवढा मोठा प्रश्न तुम्ही 10 सेकंद सोडवा ट्रिक्सद्वारे. ऍक्च्युली हा प्रश्न जो आहे तो 10वीच्या मॅथमॅटिक्स मधून आलेला आहे. 10वीचे एपीजीपी जे आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन, व जॉमेट्रिक प्रोग्रेशन, त्यामध्ये हा प्रश्न आहे. जे बीएससी एमएससी केलेले आहेत आणि जे टीटी पेपर 2 देणार आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. पेपर 2 ला पडलेला प्रश्न हा, पेपर 1 ला प्रश्न पडलेला नाही. ठीक आहे. आता पहिला प्रश्न. हा, पहिला प्रश्न वाचा तुम्ही सर्वजण व्यवस्थित. प्रश्न वाचून घ्या पहिल्यांदा. मी तुम्हाला रेकॉर्डिंग क्लास पण देणार आहे बरं का. आता काही जण म्हणतील सर आम्हाला कसलंच बेसिक माहित नाही गणिताचं.
गणिताचं मला बेसिक काहीच येत नाही. आम्हाला मूळ संख्या माहित नाही, सहमूळ संख्या म्हणजे काय माहित नाही, जोडमूळ संख्या म्हणजे काय माहित नाही, किंवा सहमूळ संख्या कशा शोधायच्या हे पण आम्हाला माहित नाही. त्यांच्यासाठी ज्यावेळेस आपलं 2 ते 3 दिवसामध्ये हरीश लातूरकर अकॅडमी नावाचं प्ले स्टोअरला ऍप येणार आहे. आपले ऍप आहे ते प्ले स्टोअरला होणार आहे. ठीक आहे. प्ले स्टोअरच्या ऍप मध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर येणार आहे. हे जे क्लास आहे याचा फायदा 8वी स्कॉलरशिपच्या मुलांना सुद्धा होणार आहे. 100% फायदा होणार आहे. आणि आपलं टार्गेट आहे राज्यात पहिला आणायचं 8वी स्कॉलरशिपला. आहे का मुलांना तुम्ही तयार आहे? हो सर. हो सर. ओके. प्रश्न वाचला सगळ्यांनी? हो सर. प्रश्न वाचले आपण सोडूया. प्रश्न बघा. 9-49, 11-11, 19-243, 21-85, 12-33 यापैकी सहमूळ संख्यांची जोड्या किती? तर सहमूळ संख्या पहिलं बेसिक काय माहिती असतं पाहिजे आपल्याला. सहमूळ संख्या म्हणजे काय? कोण सांगेल मला सहमूळ संख्या म्हणजे काय? ऑनलाईनचे नाही, ऑफलाईनचे विद्यार्थी. सरळ दिसतोय, आडवा नाही दिसत. एक ही संख्या सोडून इतर कोणताही सामायिक ओके. माझ्यासमोर काही ऑफलाईनचे पण टीटी सीटीटी एक्झाम देणारे शिक्षक बंधू भगिनी बसलेले आहेत ऑफलाईनला. ठीक आहे. तर ज्या 2 संख्यामध्ये एक सोडून कोणताच सामायिक विभाजक नसतो. फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा 9 आणि 49. 49 विभाजक काय रे? 7 आहे. 1 आहे. सांगा 7 1 असे किती आहेत? झाले ना? 9 1 3 आणि 9 झालं. मग ह्या सहमूळ आहेत का? त्याच्यामध्ये क्रमांक आहे 1 हा सामायिक आहे. याचा अर्थ 2 आहे तो सामायिक आहे. कळतंय का मी काय म्हणतोय ते? समोर बसलेले टीईटीचे विद्यार्थी समजते ना शिक्षक? ओके. दुसरं बघूया. 11-111, 11-111. 11चे विभाजक लिहा. 11चे विभाजक म्हणजे 11 संख्येला भाग जातो. ओके. 11 संख्येला भाग जातो. 111 पण संख्येला भाग जातो. 1 जातो, 11 जातो, 111. ओके. स्क्रीन सरळ दिसते. तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ब्लर दिसणार आहे. ओके सर. बोला. स्क्रीन पाहिजे. तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर दिसणार आहे. माझ्याकडे नेटवर्क फुल आहे. याचा रेकॉर्डिंग येतो. रेकॉर्डिंग मध्ये एकदम क्लिअर दिसेल तुम्हाला. नेटवर्कचा प्रॉब्लेम तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आवाज अडकत येईल किंवा ब्लर दिसेल तर तुमचा प्रॉब्लेम असणार आहे. पण मी जस्ट रेकॉर्डिंग दिली ना त्या रेकॉर्डिंग मध्ये तुमचं क्लिअर होऊन जाईल. ओके सर. बोला. 111ला 11ने भाग नाही जात. नाही जात? अरे बापरे. किसान जातो मग 3 ने जातो आहे का नाही? बरोबर आहे. छान सांगितलं. चुकलं होतं. थँक्यू सांगितल्याबद्दल. 111ला 11ने भाग जात नाही. किसान जातो मग 111ला 3 ने भाग जातो. अजून 9 ने नाही जात. ओके. 1 3 111. इथं सुद्धा एक हाच अवयव सामायिक आहे. त्याचा अर्थ विषय सहमूळ आहे. समजते का मी सांगतो? काय सांगतो ते? पुढे बघा. 19-247. पुढचं काय आहे? 19-247. याच्या अवयव बघा. 19 संख्येचा अवयव 1 आणि 19. 247 चा अवयव 1 ने भाग जातोय. अजून कोणकोणते कसोटी बघा जातोय? 13 के 13 उरले 11 117. 13 117. 13ला भाग जातो. आता हे बघ 4 6 6 7 13 म्हणजे अशी बेरीज केली. 3 ची कसोटी नाही बसत, 6 ची कसोटी नाही बसत, 9 ची कसोटी नाही बसत, 5 ची 10 ची बसत नाही. ओके. त्यानंतर 11 ची पण बसत नाही. मग काय बघायचं? मग फक्त मूळ संख्या बघायच्या. काय बघायचं? मूळ संख्या कोणत्या? 13 17 19. काय सांगितलं बघा? 29 31 37 पर्यंत बघायचं. 37 पर्यंत तेवढं तुझं उत्तर असतंय. आणि तुम्हाला फिक्स
प्रश्न हा मूळ संख्यातच विचारतात मला फसवण्यासाठी, कारण ते तुम्हाला अवघड जातं. टीईटीला असो कसं दिला हा प्रश्न टीईटीला विचारला आहे 2021 पेपर एकला आहे. मागच्या वेळेस जेव्हा टीईटी एक्झाम झाली त्यावेळेस विचारलेलं आहे. स्कॉलरशिपच्या मुलांना सुद्धा जसं बुद्धिमत्ता येतं बुद्धिमत्ता वर्गीकरण त्यावेळेस मूळ संख्येचा प्रश्न देतात मुद्दाम, जीव मोठा असतो 30 29 23 अशा संख्या असतात. त्यामुळं कसं दिवसात नाही तर मूळ संख्या चेक करायच्या. काय चेक करायच्या? मूळ संख्या चेक करायच्या. ओके 19 17 17 247 चेक करा. 17 1 17 उरले 7 77 नाही जात. 19 19 उरले 5 19 57 21 जातो आणि 247 बस झालं आपलं. आता इथे 1 19 आणि इथे 19 आणि इथं 1 आहे. मग हे सहभाग आहे का रे? नाही. ही थोडी सहभाग आहे का? तर ही थोडी सहभाग नाही. कळलं? ऑनलाईनचे विद्यार्थी समजते का? टीईटीचे जे ऑनलाईनला टीईटी सिटीचे शिक्षक आहेत त्याला समजलंय का? समजलं असेल तर किंवा अनम्यूट करून सांगा मला. समजते का मी काय सांगतोय ते? टीईटी सीटीटी एक्झाम देणार आहे. सर नवनी स्कॉलरशिप मधलं कोणतं प्रकरण चालू आहे? इतर प्रश्न नंतर विचारा, व्हॉट्सअपला विचारा तुमचे इतर प्रश्न. हा पुढली जोडी बघूया. शेवटची जोडी राहिली 21 85. 21 85 भाग होतो बघा. 21 भाग होतो का? नाही जात. 21 मध्ये बघूया. 21 85 एकच मिनिट 21 85 विभाजन बघा. अवयव बघा. हा 21 ला 21 अवयव 1 आहे 7 आहे 85 अवयव 1 3 आठ 5 13 3 असेल का? आठ 5 नाही कसं 5 जाईल नाही 5 जाईल 1 5 पुढं 17 जाईल 17 85 85 ओके आहे का सहमूळ? एक हात समान आहे का सहमूळ? आहे ना? तर काय आहे 21 पण जोडी आहे. शेवटची 12 आणि 33 12चा अवयव 3 4 1 33 1 आणि 11 आणि 33 आहे का सर? आहे. एक किती जोडी आहेत? 1 2 3 4 इथं काय असणार आपलं? पर्यावरण कळलंय? आता सहमूळ म्हणजे काय, जोडमूळ म्हणजे काय, इथे सर्व बेसिक आहे ना. बेसिक आमच्या सगळ्या स्कॉलरशिपचे मुलं असतील किंवा आमचे पीईटी व सीटीटी देणारे शिक्षक बंधू भगिनी असतील त्या सर्वांना बेसिकचे व्हिडिओ मी आपलं जे आपलं जे नवीन प्ले स्टोरला ऍप येणार आहे हरीश लातूरकर अकॅडमीचं 4-5 दिवस लागले होतो त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग देणार आहे. ठीक आहे. आता बघा मुख्य महत्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यास कसा करायचा गणिताचा ही एक गोष्ट सांगायची मी पहिल्यांदा सांगतो मग पुढचा प्रश्न घेऊ. ठीक आहे. जे एक्झाम देणार आहेत टीईटी व सीटीटी ओके तर त्याला काय असं थोडं डिफरन्स अभ्यास करायला सांगतो. ठीक आहे. आणि स्कॉलरशिपचे जे आमचे विद्यार्थी आहेत त्याला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे. 1 महिना आपण गणित घेणार आहोत स्कॉलरशिपचे विद्यार्थी. ओके आणि संपूर्ण गणित त्यातून होणार आहे. त्याचा फायदा तुम्हाला स्कॉलरशिप 100% होणार आहे. हो आता बघा काय फरक आहे. टीईटी मध्ये 30 पैकी किमान 25 प्रश्न हे डायरेक्ट गणितावर असतात. पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो नाही काय गणितावर असतात. तुम्हाला जे सिलेबसला जे दिलेलं आहे गणित विषय त्यावर असतं. ठीक आहे. आणि 5 प्रश्न तुमच्या अध्यापक 5 6 ओके. सीटीटीला तसं नसणार आहे. सीटीटीला फक्त 15 प्रश्न तुमचे 15 प्रश्न फक्त तुमचे गणितावर असतात गणिती प्रश्नावर असतात. उरलेले 15 प्रश्न तुमचे अध्यापन पद्धती व उपयोजन प्रश्न असतात. त्यामुळे तुलनेला सोपी जाते. सोपी जाऊन काय करावं 15 घेऊ नाही आमचे 2 मार्काने सीटीटी जाते 3 मार्काने जाते काय करू लागतच नाही मी काही सीटीटी पात्र होतच नाही सर. म्हणतात काय करायचं त्यासाठी पूर्ण क्लास करायचा. पूर्ण क्लासला तुम्ही पात्र होणार आहे. ओके माहिती चालू आहे.
माईक म्यूट ठेवा, माईक म्यूट ठेवा. मॅडम प्लीज माईक म्यूट ठेवा, तुमचा आवाज येतोय घरातला. हा, पवार मॅडम तुमचा माईक म्यूट ठेवा, तुमच्या घरातला आवाज येतोय. पवार मॅडम, सुवर्ण पवार मॅडम, तुमचा माईक म्यूट ठेवा, तुमच्या घरातला आवाज येतोय. आणि एका ठिकाणी बसून हा, पुढे आपण बघूया. ओके, मग सर आम्ही अभ्यास कसं करायचा, अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगा, आम्ही कसं अभ्यास करायचा, आम्ही कोणतं बुक वापरायचं. हा, टीईटी जर तुम्ही टीईटी देणार असाल, टीईटी एक्झाम द्यायचं, पेपर एक देणार असाल, पेपर एक. सर स्क्रीन आडवी करा ना. दोन बुक वापरायचे, दोन. हा, किती बुक वापरायचे, फक्त 2 बुक वापरायचे. त्यातलं पहिलं बुक म्हणजे पंढरीनाथ राणे. पहिलं बुक कोणतं, पंढरीनाथ राणे संपूर्ण गणित. हे बुक सोडवा. या बुक मध्ये टाईप सोडून हा, दुसरं बुक वापरायचं आहे. दुसरं बुक वापरायचं आहे ते म्हणजे आमचं 8वीचं स्कॉलरशिप. 8वी स्कॉलरशिप जर तुम्ही सर्व सोडवला तर तुम्हाला टीईटी मध्ये 30 मार्क 100%. 8वी स्कॉलरशिपचं कोणतं सोडव तुम्ही. 8वी वर्षात 2 पुस्तकं आहेत. एक शासकीय मार्गदर्शिका, ही परीक्षा परिषदेत आहे. मार्गदर्शिका ही तुमची टीईटी एक्झाम कोण येणार आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तुमची टीईटी एक्झाम देणार आहे, बरोबर आहे. हा, तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची मार्गदर्शिका काढलेली. जर पेपर सेट करायचा ना, मग त्याला शासनाचं कोणतं पुस्तक आहे स्पर्धा परीक्षेचं, तर एकमेव पुस्तक आहे, म्हणजे मार्गदर्शिका 8वी शिष्यवृत्तीची. ठीक आहे. दुसरं पुस्तक अजून जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी ते म्हणजे 8वी स्कॉलरशिप लावणी. एवढे तुम्हाला 30 मार्काचा 100% पडतील. 100%. हा, आता मी माझं उदाहरण बऱ्याच वेळेस सांगतो. तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता बरं का, कारण तुमचा आवाज मला क्लिअर ऐकू येत नसतो. मी माझं उदाहरण सांगतो. मी 2013 साली पहिला पेपर टीईटीचा, दुसरा पेपर टीईटीचा पास झालोय पहिल्याच प्रयत्नात, वयाच्या 21व्या वर्षी. त्यावेळेस माझं बीएड चालू होतं. त्यावेळेस मी काय करत होतो, बीएड शिकायला होतो. माझं शिक्षण चालू होतं. शिक्षण चालू असतानाच मी टीईटी पेपर फर्स्ट, तो पेपर सेकंड पास होतो. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे टीईटीच्या परीक्षा निकाल किती लागला होता, 2.5% राज्याचा निकाल, 1.5% पेपर 2चा निकाल आहे का नाही, त्यातच झालो. मग मी पास काय झालो, काय असं माझं काय वैशिष्ट्य होतं, तर मी टीईटी ची एक्झाम यांच्या अगोदर बीएड करत असताना शाळेत जायचो, कॉलेजला जायचो, कॉलेजमध्ये लेक्चर असायचे. हा, लेक्चर्स मला खूप बोर व्हायचे. लेक्चर खूप बोर व्हायचे, मग मला करायचं नाही. आता जर तुम्ही एकदा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला आर्ट्सच्या कॉलेजमध्ये घेऊन बसवलं, एखाद्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी आर्ट्सच्या कॉलेजमध्ये बसवलं, तर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी लेक्चर ऐकणार आहे का? ठीक आहे, कॉल रिसिव्ह करतात, कॉल करून सांगितलंय. हा, मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो. मी इंजिनिअरिंग 1 वर्ष इंजिनिअरिंग केलेलं आहे. मी 11वी-12वी लातूरमध्ये झाले. लातूर पॅटर्न मध्ये मी 11वी-12वी केलेली आहे का नाही, आणि 1 वर्ष इंजिनिअरिंग केलेली आहे. आणि नंतर माझ्या वडिलांच्या आग्रहाखातर मी डीएड केलं. वडिलांना म्हटलं नाही तू डीएडच कर, तू शिक्षक होतो का, कारण शिक्षक जर झाला असतो तू आमच्या जवळ असशील, इंजिनियर झाला असतो तू दूर जाशील, कुठं मोठ्या शहरात मेट्रो सिटी पुणे मुंबई बेंगलोर जाशील, तो परदेशात जाशील, तुला आमच्या जवळ ठेवायचंय. म्हणून वडिलांनी मला बळजबरीने डीएड करायला लावलं. मी शिक्षक. मग मी काय करायचो, त्यावेळेस 7वीलाच कॉलेज परीक्षा होती, 2012ला. त्यावेळेस 7वी स्कॉलरशिप परीक्षा, 8वी स्कॉलरशिप परीक्षा होती. त्यावेळेस मग मला ते बोर व्हायचं ना. आम्हाला गणिताची आवड होती, लंकेश स्कूल विषयाची आवड होती, मला सायन्सची आवड होती. मग मी पुस्तक घेऊन जातो एक्स्ट्रा मॅथ्स वाचायला. मग ते समोर लेक्चर चालू असते डीएड बीएडचे, मी माझं गणित सोडवायचं स्कॉलरशिप. झालं टीईटी 2013 मी पहिली पास झालो, काही न करता. म्हणून सांगतोय, म्हणून जे शिक्षक बंधू भगिनी आमची टीईटीची एक्झाम देणार आहेत, 4 टीईटी देऊन अजूनही पास झाला नाही, त्यांनी आपल्या क्लासमध्ये
आपल्या रेकॉर्डिंग क्लास जे आहे त्या रेकॉर्डिंग क्लास आपलं जे ऍप येणार आहे हरीश शिंदे लातूरकर हरीश लातूरकर अकॅडमीचे ऍप त्या ऍपमध्ये हे स्कॉलरशिपचं जे नवनीत आहे ते स्कॉलरशिपच्या नवनीत मधले सर्वच्या सर्व ग्रंथ सोडवलेले तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ मी देणार आहे हरीश लातूरकर अकॅडमीच्या ऍपमध्ये. ते ऍप 2 ते 3 दिवसामध्ये प्ले स्टोअरला अवेलेबल होणार आहे. म्हणजे आमच्या स्कॉलरशिपच्या मुलांना पण फायदेशीर आहे आणि जे टीईटी व सीटीटी एक्झाम देणार आहे त्या शिक्षक बंधू भगिनींसाठी ते फायदेशीर आहे. एवढ्या 2 गोष्टी करा तर पेपर फर्स्ट निघून जाईल. जर तुम्ही पेपर सेकंड देणार असाल थोड्या अवांतर काही थोड्या ऍडव्हान्स गोष्टी करत म्हणजे पेपर सेकंड सांगतो. जर तुम्ही टीईटीचा पेपर सेकंड देणार असाल टीईटी पेपर सेकंड हा टीईटी पेपर सेकंड कोण देणार पेपर सेकंड ज्या शिक्षक बंधू बीएससी केलेला आहे किंवा एमएससी केलेला आहे त्यांच्यासाठी हा पेपर सेकंड असणार आहे मॅथ सायन्सचा. याच्याबद्दलचा सिलेबस आहे ना तो 5वी ते 10वी पर्यंत आहे. ओके मग त्यांनी कोणतं पुस्तक वापरावं त्यांनी पंढरीनाथ राणे वापराच. पण पंढरीनाथ राणे पण पुरेसं नाहीये. का पुरेसं नाहीये तर पंढरीनाथ राणे जे आहे पंढरीनाथ राणेचे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाची लेवल आहे ती 8वीचीच लेवल आहे. पंढरीनाथांचे जे पुस्तक आहे ना ते 8वीच्याच लेवलचं पुस्तक आहे. 9वी 10वीचा त्यामध्ये समावेश नाहीये. ठीक आहे मग सर आम्ही 9वी 10वीचे कुठले पुस्तक घ्यायचं तर 9वी 10वीचं जे तुमचं टेक्स्ट बुक आहे मॅथमॅटिक्स आहे 9वी 10वीचे 9th टेक्स्ट बुक मॅथमॅटिक्सचे ते टेक्स्ट बुक सोडून काढा. सोडून काढा म्हणजे उदाहरण सोडून काढा. म्हणजे तुम्ही एमसीक्यू विचारलं तर ते उदाहरण आले पाहिजे 9वी 10वीचे. म्हणजे अल्जेब्रा असेल तर जॉमेट्री असेल बीजगणित असेल तर भूमिती असेल त्या प्रश्नाचं तुम्हाला सोल्युशन आलं पाहिजे. कारण म्हणजे दुसरी गोष्ट स्कॉलरशिप मस्टच आहे. स्कॉलरशिप वापरावं लागते. स्कॉलरशिपचं पुस्तक स्कॉलरशिपचं पुस्तक पास होतं तुम्ही म्हणता सर काय लागलं सर स्कॉलरशिप आमचे टीईटीचे जे शिक्षक बंधू भगिनी आहेत ते म्हणजे काय सर तुम्ही स्कॉलरशिप लिहून जात आहे तुमच्यासोबत या बॅच मध्ये स्कॉलरशिपचे विद्यार्थी तुमच्या अगोदर उत्तर सांगतात ते सांगतात का नाही का सांगतात त्याला मी स्कॉलरशिप शिकवलंय आणि शिकले तुझ्याकडून हरीश शिंदे लातूरकर सरांकडून शिकलेत खरे का नाही म्हणून मी स्कॉलरशिप लावतो. स्कॉलरशिप तर केलं ना तुमचं कसं तरी तुम्हाला अवघड जात नाही. अरे माझ्याकडे स्कॉलरशिप म्हणजे 2017ला 8वीला पहिल्यांदा स्कॉलरशिप आली त्या बॅचचा विद्यार्थी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिट्स पिलानी 14 वर्ष इंजिनिअरिंग बाहेर पडतोय. दुसरी बॅच 2017ची त्या बॅचचे विद्यार्थी आपला मयंक आहे त्याचा भाऊ अमेय प्रयाग व्हीआयटीला इंजिनिअरिंग करतोय. त्या अजून विद्यार्थी स्नेहा खंदाडे IIT बॉम्बेला आहे. त्यांनी स्कॉलरशिप केली मेरिट झाली तेव्हा ते 11वी 12वी एवढं पुढे गेले ना. तुम्ही तर टीईटी सीटीटी देत आहे तुम्हाला पात्र व्हायचंय तुम्हाला घेतलं काही 30 मार्क घ्यायचे नाहीये. कळतंय का जे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्याला 30 मार्क घ्यायचे जात नाही. तुम्हाला कमीत कमी पात्र होण्यासाठी 30 पैकी 18 मार्क घ्या 18 टार्गेट 25 ठेवा. टार्गेट 25 ठेवलं तर कुठे 18 पडतात. 18चं टार्गेट ठेवलं तर 10 मार्क पडतात का लक्षात घ्या. कमी कमी 25% टार्गेट ठेवा तो पण 18 पडतो. आपल्याला परीक्षेमध्ये सरासरी मार्क पाहिजे. कसे मार्क पाहिजे सरासरी मार्क पडले पाहिजे. ओके ठीक आहे अवांतर वेळ घालतो आपण पुढच्या प्रश्न करूया. बुक सांगितली तुम्हाला अभ्यास कसा करायचा आपला ऑनलाईन तास करायचा. आपला ऑनलाईन तास हा संध्याकाळी 7 ते 10 असणार आहे. टीईटी सीटीटी स्कॉलरशिप सगळा मिळून ओके. आणि त्यानंतर दिवसातून कमीत कमी 4 तास अभ्यास करा. आमचे जे स्कॉलरशिप मुलं आहेत ना त्या मुलांना मी सांगतो 4 तास अभ्यास करा. पहाटे 5ला उठा. पहाटे 5ला उठून काय करा मराठी इंग्रजी व्याकरण करा. शब्दसंपत्ती म्हणजे मला पडत नाहीये. टीईटी सीटीटी शिक्षक बंधू भगिनी व्याकरण तुम्हाला जमल पण शब्दसंपत्ती तुम्हाला आवड जाईल. तुमचं वाचन नाहीये मराठीचं इंग्रजीचं वाचन नाहीये पण शब्दसंपत्ती सगळं उठायचं. इंग्रजीची व्होकॅब्युलरी वाचायची मराठी शब्दसंपत्ती वाचायची. स्कॉलरशिपचे विद्यार्थी तुम्ही सुद्धा हेच करायचं. टीईटीची मराठी सीटीटीची मराठी आरामशीर स्कॉलरशिप सोडणार तुमच्यापेक्षा जास्त मार्क घेणार कारण त्याचं स्कॉलरशिपचं मराठी अवघड आहे त्यांचं टीईटी पेक्षा. ठीक आहे तर लक्षात घ्या सकाळी 5ला उठा 5ला उठून अभ्यासाला लागा. मी ज्यावेळेस स्टेट एक्झाम दिली 2017 साली आणि त्यावेळेस मी खाजगी शाळेमध्ये सेल्फ फायनान्स शाळेमध्ये काम करायचो. मला नोकरीची गरज होती. मला परमनंट नोकरी पाहिजे होती. गोरगरिबांच्या मुलांना मला शिकवायचं होतं. मला भरपूर ऑफर होत्या क्लासेसवाल्यांच्या फाउंडेशनवाल्यांच्या पॅकेजच्या ऑफर होत्या मला लातूरमध्ये. लातूर पॅटर्न मला माहिती आहे लातूरमध्ये कसे क्लासेस तुम्हाला माहिती आहे. पॅकेजच्या ऑफर होत्या वेगवेगळ्या फाउंडेशन क्लास सर आम्ही तुम्हाला 10 लाख पॅकेज होतो आमच्याकडे या किंवा सीबीएसई स्कूलच्या मला ऑफर होत्या. मी नाही गेलो. मला गोरगरिबांच्या मुलांना शिकवायचं होतं म्हणून मी आमची संस्था निवडली. ठीक आहे मग तसं तुम्ही सुद्धा चांगला अभ्यास करा. पात्र व्हा. पात्र व्हायला लई लागत नाही. प्रत्येक विषयात 18 पेक्षा जास्त मार्क पाहिजे. समजा एखाद्या विषय अवघड जातोय समजा तुम्हाला गणित अवघड जातोय गणितात 15 पडले तर मराठीत जास्त घ्या ना मराठीत 25 घ्या. जवळ होऊन जातोय. मानसशास्त्र बालमानसशास्त्र
अध्यापन पद्धतीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे खूप तज्ञ प्राध्यापक आहेत जे आमचं लातूर गाजवतात ते लातूर गाजवतात. लातूरचे जे टॉप मोस्ट बीएड कॉलेज आहेत अभिनव अध्यापक विद्यालय, त्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर कुलकर्णी सर हे आपल्याला मानसशास्त्र शिकवणार आहेत. ठीक आहे. मी कुणाकडून मानसशास्त्र शिकलो, मी पण त्यांच्याकडून मानसशास्त्र शिकलोय. मानसशास्त्र मी त्यांच्याकडून पहिल्यांदा मानसशास्त्र मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. माझं डीएड झालंय, बीएड झालंय, माझे एमए एज्युकेशन सुद्धा झालंय. याचा अर्थ मी सुद्धा मानसशास्त्र शिकू शकतो, पण तितकं मला वेळ नाही. त्यासाठी मी सरांना रिक्वेस्ट केली. सरांनी सांगितले की 24 सप्टेंबरच्या पुढून मी तुम्हाला मानसशास्त्र ऑनलाईनला शिकवेल. ठीक आहे. त्यामुळे टीईटी सीटीचे बांधव आहेत तुम्ही अजूनही ऍडमिशन घेतलं असेल तर 21 तारखेच्या आधी ऍडमिशन घ्या. आपली 2000 रुपये फीस आहे. 21 तारखेपर्यंत तुम्हाला 15% डिस्काउंट मिळणार आहे. ओके. आपण जरा पुढचा सगळे वेळ पाहिला न हा 56 वस्तू. बरं फॉन्ट मिसमॅच होतोय, फॉन्टकडे लक्ष द्या. 56 वस्तू 56 वस्तू समान वाटायच्या असतील. वस्तू आहे हे वाटायचं आहे. 56 वस्तू समान वाटायची असतील तर किती प्रकारे वाटता येईल सांगा. ऑफलाईनला बसलेले टीईटी सीटीटीचे विद्यार्थी सांगा. हा प्रश्न पडला आहे टीईटी पेपर 1 ला. कसा सोडवावा लागेल, काय करावं लागेल? हा प्रश्न 6वीचा प्रश्न आहे. 6वीच्या गटातला प्रश्न आहे हा. ऑप्शन नका सांगू, काय करावं लागेल सांगा मला. काय करावं लागेल सांगा रे. स्कॉलरशिप विद्यार्थी टेबल कुठे आहे का? 56 ला भागायचं सर. सर 56 ला दोन्ही सर सर 56 ला दोन्ही भागायचं. 56 ला भागायचं. 56 ला भागायचं. तसं नाहीये. इकडे बघा, प्रत्येक संख्येला काय असतात, विभाजक असतात का नाही? तर 56चे किती विभाजक आहेत? सांगा बरं 56 विभाजक किती आहेत? 1 2 2 1 2 4 सांगा 8 सांगा. ऑफलाईनचे सांगा. ऑफलाईनचे शिक्षक बंधू बहिणी सांगा. 1 2 4 8 विभाजक सांगा. 14 ते 56 बारीटी 56 आहे की नाही? बारीटी 56 सर 7. सर 7 एक पर्यंत तुम्ही 56 विभाजक सांगा. 1 आहे, ओके, 2 आहे, 4 आहे, 7 आहे, 56. किती 56? किती 56? पाढे पाठायचे. पाढे पाठायचे किती येणार विद्यार्थी? 14 चे 56. किती 56? 56. किती 56? एक विभाजक किती मोजणार आहे आता? किती आहेत? 8. म्हणून 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या 8 प्रकारे वाटायचं. उत्तरेचं पर्याय 2. सोपं का वगैरे सांगा. एकदम सोपं. आणि हा प्रश्न 7वीच्या गणितातला आहे. ऑलिम्पिकच्या असतात ना IIM तसल्या एक्झामला 7वीचा प्रश्न आहे हा. हा प्रश्न पडलाय टीईटी 2021च्या पहिल्या पेपरला. आता बघूया दुसऱ्या पेपर मध्ये प्रश्न. ओके. पुढचा प्रश्न वेळ बाहेर घालू. 7वीला होती की 7वीला 4थीला असं काही नाही का. म्हणजे मी सुद्धा शाळेत असताना 4थीला मी शाळेत असताना 4थीला स्कॉलरशिप होती, 7वीला स्कॉलरशिप होती. मला 4थीची पण स्कॉलरशिप मी नापास आहे, 7वी स्कॉलरशिप नापास आहे मी सुद्धा. मग तुम्ही सर असं कसं काय सर तुम्ही नापास काय 4थी 7वी स्कॉलरशिप? कारण मला 4थीला व 7वीला स्कॉलरशिप शिकवलंच नव्हतं. मला बुद्धिमत्ता तर काहीच येत नव्हती, कारण मला शिकवलंच नव्हतं ना. ज्यावेळेस मला स्कॉलरशिप शिकवलं येईल त्यावेळेस तुम्हाला येणार आहे ना, बरोबर का नाही? तुम्हाला शिकवलं नसलं तर येणार आहे का? नाहीच येणार ना. आता मी तुम्हाला शिकवतोय, 100% तुम्हाला येणार आहे, बरोबर का नाही? रिप्लाय फास्ट. हो सर. हो सर. ओके. आता करूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न पडलेला आहे टीईटीचा पेपर सेकंड. टीईटीचा पेपर सेकंड साठी लक्षात घ्या. 10 नोव्हेंबर पर्यंत आपण टीईटी फोकस करणार आहोत आणि 11 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर फोकस सीटीडी असणार आहे आपला. ओके. सीटीडी साठी सुद्धा आपण फोकस करणार आहे आणि दिवाळीसाठी सुद्धा आपले क्लास होणार आहेत ऑनलाईन.
दिवाळी सुट्टी सुद्धा होणार आहे. 1-2-3 दिवस सणाची सुट्टी थोडं राहील. ओके. हा, खालीलपैकी कोणत्या संख्येस 10, 12, 16 ने भागल्यास बाकी 11 होते? कसं सोडवलं तुम्ही सांगा ते. आमचे विद्यार्थी सांगतात बघा. सर त्याचा लसावी काढावा सोडवत नाही. लागतो का? हा, त्याचा लसावी काढावा लागतो? व्हेरी गुड. त्याचा लसावी लसावी काढावा. काढावा सांगतोय. आमचे बीएससी एमएससी शिक्षक बद्दल बघितले येत नाही अजून. त्यांनी बीएससी एमएससी केले, मॅथमॅटिक्स एमएससी केले म्हणे. हा, लसावी करायला लागेल. लसावी कसा काढायचा? हा, आपण उद्या पद्धतीने लसावी करूया. तर लसावी कसा काढायचा ते बेसिक आहे ना, हे सर्व बेसिक तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये आपण जे ऍप येणार आहे त्या आपण रेकॉर्डिंग देणार आहे, त्यामुळे सगळं बेसिक असणार त्यामध्ये. ठीक आहे. 6, 12, 16 त्याचा लसावी काढायचा. थोडं बारीक करतो तुम्ही. लसावी काय करला? 6, 12, 16 लसावी आपण उभ्या पद्धतीने काढूया. उभ्या. हा, ह्या तिन्ही संख्येला भाग जाईल अशी संख्या सांगायला हवं. 2, 6, 12, 16. तर बेसक 12. हा, आता या तिन्ही संख्येला भाग जाईल. बेसक 12. सर बेसक 12. बेसक 12. सर बेसक 12. 4, 4 ओके. आता सर बेसक 12. बेसक 12. सर बेसक 12. 12. साफ आहे का? हा, ठीक आहे. ओके ओके ओके. साफ आहे. साफ आहे आणि पण पुष्ट पाहिजे. आता बघा 3, 3, 4 2 3 ला 3 भाग जाईल. ओके. 3 टाकले मी. 3 1 3, 3 1 3, 4 ला 4. ओके. आता ह्याची सामायिक आहे याचं पुन्हा काम करूया. हा, सामायिक असामायिक बरोबर काय असतं? लसावी असते काय? लसावी म्हणजे काय? सामायिक अवयव. सामायिक अवयव कोणते आहे बघा? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. 12, 12, 24, 24 48. 48. आपलं ते काय रे? लसावी का मसावी करावं लागेल आपल्याला. बरोबर आहे. 48 बरोबर आहे. आपल्याला बाकी भागायचे आपल्याला. बरोबर आहे. हा, लसावी 48 झालं. आता 48 झालं. लसावी 48 झालं. आता करायचं काय? तर आता अशी काही संख्या आहेत ना, ह्या संख्या ह्या संख्येला भागलं की बाकी द्रव्य 11 राहते. बाकी द्रव्य 11 बाकी राहते. ठीक आहे. म्हणून या 48 मध्ये 11 मिळवले. किती झाले सांगा? 11. 59 झाले. इथपर्यंत कळाले सगळ्यांना? जे ऑनलाईनला आहे टीटी सीटीटी देणारे शिक्षक बंधू भगिनी बीएससी एमएससी वाले समजलं की इथपर्यंत सगळ्यांना समजले? 4 वाजून येस तर मेसेज टाका. पर्यायामधून 11 वजा करायचं. थांबा मी सोडून देणार आहे ना. थोडं थांबा की, पुढे नका जाऊ अजून. हा, लसावी काढला. लसावी 48 आलं. ओके. त्यामध्ये प्लस 11 केलं. 11 प्लस काय केलं? कारण बाकी 11 राहते असं म्हटलंय. 59 आलं. आता 59 कोणत्या पर्याला चेक करा. 59 प्रत्येक पर्याला भाग करून बघा. हा, तर फक्त एकच पर्याय भाग जातो तो म्हणजे मी हा, तर सॉरी 59 ही 1235. त्यातून माझा 11 करा. काय ते सांगणार आहे? 5 मध्ये केले 4, 3 मध्ये केले 2, 1224. त्याला 48 भारतातो खरे जात नाही. घालून जाणार आहे का? जाणार नाही. हे एक पद्धत आहे. समजून 3 ने जातोय की सर. अशोक हा, तिसरा पर्याय बघा. प्लस 11 करा. तरी 59 भाग करा. बघा, जरी 59 भाग करायला तुम्ही चालते. 59 भाग थोडं अवघड जाते. अवघड काय जातं? 59 ही मूळ संख्या आहे. बरोबर का नाही? हा, 59 12 तयार होणार. ओके. म्हणून काय होतोय? ह्या पर्यायातून 11 वजा करतोय आणि 48 भाग करतोय. कळतंय का मी काय म्हणतोय ते? 11 वजा 11 करा. काय ते सांगा? सांगा ऑफलाईनचे शिक्षक बंधू भगिनी.
11चे 52. हा आता 11 वजा केले म्हणून मी काय दशाने भागणार 48 भागणार मी भागून दाखवतो. हा 12 भागून 12 चौक 48 12 12 पंचे 60 12 12 84 12 12 98 हा 98 म्हणजे 108 बाकी काही 7 राहिले 72 राहिले 12 12 से 72 96 काय आलं 96 भागिले 4 96 काय आपलं भाग 4 गुणिले 8 वजा 1 424 पूर्ण भाग केला नाही. तर हा तिसरा भाग आहे 1163 या पर्यंत वजा 11 केलं. हा 11 केलं काय आलं तर 1152 आलं. 1152 ला 6 12 16 यांच्या लसावीनं विद्यार्थी संपूर्ण भाग गेलाय. पूर्ण निषेध भाग गेला निषेध भाग. हा म्हणून उत्तर काय असणार आहे उत्तर सरे पर्याय कळालंय का. हा प्रश्न काय म्हणजे बीएससी एमएससी असणारे शिक्षक बंधू भगिनी करतात. आणि हा प्रश्न आपला लसावी आहे. स्कॉलरशिपला पण प्रश्न आहेत असे आपण सोडून घेतले बघा. स्कॉलरशिप विद्यार्थी नवनीत असे प्रश्न आहेत. सेम प्रश्न नवनीत मध्ये आहेत. सेम प्रश्न 28 वर्षाच्या नवनीत मध्ये सेम प्रश्न आहेत. खूप आहेत 3-4 प्रश्न आहेत अशा प्रकारचे. त्यामुळे परत सांगतोय जे आमचे शिक्षक बंधू भगिनी ऑनलाईनला हा टीईटीचा सीटीचा क्लास पाहतायत किंवा ऑनलाईन आपला क्लास जॉईन करणार प्लीज स्कॉलरशिप पुस्तक सोडवणं मस्टच आहे. सगळे प्रश्न स्कॉलरशिपचेच येईल तुम्हाला परीक्षेला. कळलं का प्रश्नाकडे. हा 9वा प्रश्न पैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्यांची जोडी आहे. गेला सर पावसाळा गेला आमच्याकडे पण पावसाळाच गेला. कसं काय सर सापेक्ष मूळ संख्या म्हणजे काय आम्हाला माहित नाही. असं होतंय बघा. हा प्रश्न विचारलाय टीईटी पेपर 1 ला 2021 ला. काय झाले सापेक्ष मूळ संख्या सांगा रे स्कॉलरशिप विद्यार्थी. सापेक्ष मूळ संख्या म्हणजे काय माहित आहे कोणाला. सापेक्ष मूळ संख्या म्हणजे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या सापेक्ष मूळ संख्या म्हणजे काय म्हणजे ज्यांच्यातील फरक म्हणजे ज्यांचा सामायिक विभाजक एकच असतो फक्त. सहमूळ संख्येला सापेक्ष मूळ संख्या म्हणायचं. आता आमचे जे टीईटी आहेत ना शिक्षक बंधू भगिनी त्यांना सापेक्ष म्हणजे हे सापेक्ष मूळ हे माहितच नसते. प्रश्नाला अरे बापरे लय आवड आहे टीईटी त्या प्रश्नाच्या शब्दाचा अर्थच करू ना. अर्थ कळत नसते. तुमचा अभ्यास कमी पडतोय. तुमचा काय कमी पडतोय अभ्यास. परत सांगतोय जे टीईटी देणार आहेत जे सीटी देणार आहेत पेपर फर्स्ट असो पेपर सेकंड असो मॅथ सायन्स असो सोशल सायन्स असो किंवा स्कॉलरशिप असो सगळा वेळ सोडून 4 तास सेल्फ स्टडी पाहिजे. किती तास सेल्फ स्टडी पाहिजे 4 तास. पहाटे 5 उठलंच पाहिजे. मी जेव्हा स्टेट एक्झाम 2017ची मी पहाटे 4 ला उठायचो. पहाटे 4 ला अलार्म लागलेला असायचा. माझ्यासोबत गणेश शिंदे हा विद्यार्थी असायचा जो आज बीटीसीपीला गेला आहे त्यांच्या शेवटच्या वर्षाला. तो माझ्यासोबत झोपायचा. मी क्लासमध्ये झोपायचो. पहाटे 4 ला उठले असतो तुम्ही काय करायचा मी पहाटे 4 ला उठल्या इंग्लिश व्होकॅब्युलरी वाचायचो. आज पहिले 50 शब्द वाचले उद्या नवीन पहिले 50 वाचायचे. मागच्या 50 रिव्हिजन करायचं. तेव्हा मला कुठे टेटला चांगले मार्क पडले आणि मी राज्यामध्ये पहिला आलो. मुख्यमंत्री राज्यात पहिला आहे मी टेट परीक्षेला 2017च्या टेट परीक्षेमध्ये मी राज्यात पहिला आलेलो आहे शिक्षण मध्ये. हा तेव्हा कुठे हे आले मी 4 ला उठायचो पहाटे 4 ला. माझी परीक्षा होती ना मी कंटिन्यू 2 महिने 4 ला उठून अभ्यास केला. 4 ते 6 नुसतं मराठी शब्द संपत्ती इंग्रजी शब्द संपत्ती दुसरं काही करतच नव्हतो मी. तुम्ही काय करायचे जे टीईटीचे आहेत ना तरी मराठी शब्द संपत्ती इंग्रजी करायचं आहे. ज्याचं सोशल सायन्स आहे तरी इतिहास भूगोल वाचन करायचं सगळं. हा सोशल सायन्सचा टॉपिक आता तास आहेच समजला आपला लगेच. ठीक आहे. हा त्यावेळेस सोशल सायन्स डिटेल मी सांगणार होते. ठीक आहे. तर सोशल सायन्स वाचन करा. ज्यांचे बीएससीचे आहेत जे शिक्षक बंधू बीएससीचे आहेत त्यांनी सायन्सचं वाचन करा. आता ऍक्च्युली सायन्स मी शिकवण्याची तुम्हाला गरज नाहीये कारण सायन्स तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित आहे. तरी सुद्धा सर आम्हाला मार्क पडत नाही. तर ते डायरेक्शन देण्याचं काम मी करणार आहे. झालं का. मी तुम्हाला सायन्स नाही शिकवणार. मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशन सर्क्युलर मोशन नाही शिकवणार. तुम्हाला गुरुत्वाकर्षण नाही शिकवणार. तुम्हाला मी न्यूटनचे नियम नाही शिकवणार. तुम्हाला परीक्षेत मार्क शिकायचे टीईटी सीटीटी मध्ये सायन्स मध्ये ते मी शिकवणार आहे. कळतंय का. आणि आमचे स्कॉलरशिपचे विद्यार्थी तुम्ही जर सायन्सचा केला तर तुमचं एनएमएसचं सायन्स कव्हर होऊन जाईल बघा. तुम्हाला सुद्धा लिंक देईन मी त्याची सायन्सची. ठीक आहे. येणार का विद्यार्थी आमच्या 8वीचे सायन्सला.
हो सर. हो सर. हा हो पुढे आपण सर. जाऊया. पुढचा प्रश्न सोडवायचा राहिला प्रश्न मच्छर हे असायचे. आता बघा सहमूल मध्ये बघायचे 187 153 याचे अवयव सांगा. चला अवयव कसे करणार? अवयव कसे करायचे? कसोटी वापरायचे. कसोटी आहे. हा 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची, 5ची, 6ची, 7ची, 8ची, 9ची, 10ची, 11ची. ह्या कसोटीत बसलं नाही की मग मूळ संख्येला भागायचं. काय करायचं? आम्ही म्हणलं पेपर सेटरला काय आवडतं? पेपर सेटरला मूळ संख्या खूप आवडतात, खूपच आवडतात. ते सगळे प्रश्न मूळ संख्या टाकतात. 187 8 आणि 9 7 सांगा 16 सर 17ने जातोय. नाही 7 जातो का बघा. 7 दूनी सर 14 17ने जातोय. मूळ संख्या करा 13 13 13 मार्क बघा. 13 ते 13 उरले 5 57 जाईल का? नाही जात. 17 बघा. हो 17 सर. 17 जातो. 17 जातो. चला सापडला वेळ. हा पुढे बघा 19 जाईल का? 19 न 11 जातो. 19 जाईल का? 11 जातोय सर. 19 जातो. नाही जाईल. 11 सर. 11 जातो सर. काय म्हणला? 11 जातो. 11 सर. 11 आणि भाग जातोय. 7 आणि 1 8 बघा 7 आणि 8 आणि 8 11 जातो. अजून थोडे सवय व्हायचं. माझा हात अजून दुखतोय. हा बरं थोडं 153 सांगा. 153 किती नव्हे? 153 17ने जातोय सर. 3 पण जातो. बरं आपलं उत्तर आलं. आपल्याला जास्त काय करायचं नाही. आपलं उत्तर काय पाहिजे? आपल्याला सापेक्ष मूळ सहमूळ पाहिजे. 2 पेक्षा जास्त सामायिक आले विषय मिटला. नको ते म्हणायचं नाही. स्क्रीन आडवी करा ना. नाही कळले का? अरे कळलं का? हो हा पुढे हो सर. सर स्क्रीन आडवी करा ना. काय म्हणला? स्क्रीन आडवी करा ना. हा थोडं फोन आला होता ना त्यामुळे तसं झाले ते. हा ओके. हा हा 8 ते 143 143 4 आणि 5 आणि 3 8 कोणत्या पर्यंत सांगा? 8 तरी सांगायचं. 1 आहे 2 आहे 11 ने. 18 18च्या पर्यंत आहे. 78 नाही 12 संघ 78 अजून 24 बस सर झाले. 3 ने जातोय की. मग 3 जातो. ओके 143 सांगा. तुला 143 143 सांगा. 11 भाग जातो. कशाला? 11 143 ला. 11 हा अजून सांगा. सर 78 ला 12 ने भाग नाही जात. बर ठीक आहे. नाही 13 ने जातो. ओके. हा तुम्ही सांगितले म्हणून मी लिहिलं. भाग जात. 143 सांगा. 143 13 म्हणलं 143 आहे का? इथं सुद्धा काय आले? इथं सुद्धा 2 सामायिक अवयव आले. आलेत का? आलेत का सांगा? हा ही सापेक्ष मूळ आहे का? नाही. पहिला नाही. दुसरा पर्याय नाही. नाही. आता जर पुढचा प्रश्न पर्याय थोडं इथं हा पुढचं काय आहे? हा 75 28 सोप्या भागात सांगा पद्धतीनं 1 3 5 15
आता सांगा 1 5 2 5 7 14 त्याच्यामध्ये काय कॉमन आहे फक्त एक कॉमन आहे का मी सापेक्ष मूळ आहे का सापेक्ष मूळ ते सापेक्ष मूळ आहे कुठं काय असतं क्रमांक हे तेवढ्या वेळेला लावायचं नाही हा लगेच बघायचं निरीक्षण करायचं लगेच उत्तर करायचं मी तुम्हाला समजावून प्रत्येक पर्याय दाखवतोय म्हणून मला वेळ लागतो ज्यावेळेस तुम्ही परीक्षा हा प्रश्न सोडवणार आहे ना पण 170 त्याच वेळेला लावायचं नाही पटकन उत्तर करायचं हिला सुटलं असतं बघा तुम्हाला कळलं का हा आपण त्याला पुढच्या प्रश्नाकडे खालील पदांच्या श्रेणीत प्रसिद्धी जागी असणारे पद पद होता आमच्या पोराला स्कॉलरशिप पोरं लगेच उत्तर करतील लगेच 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 चला टीटी सीटीटी एक मिनिट चेक करूया प्रश्न आमचे स्कॉलरशिप 2020 नंबर चार्ट आठवला का हो सर. बरोबर आहे हो सर. ऍडिशन का सबट्रॅक्शन नीट का इव्हन नंबरची सबट्रॅक्शन आहे ओके म्हणजे समसंख्यांची बरोबरी आहे इकडे बघा मी कोण दाखवतो 2 म्हणजे काय आहे 2चा वर्ग वजा 2 म्हणजे 2 आहे ओके आहे 3चा वर्ग वर्ग वजा 2 कळते का ही वर्ग संख्या वजा 30 संख्या स्कॉलरशिपचे शिकवलं का रे बाबा नंबर 4 विसरला हो सर. हो सर शिकवलंय 20 काय असणार आहे 4चा वर्ग 4चा वर्ग वजा 4 5चा वर्ग 5चा वर्ग 5चा वर्ग कसं करणार आहे 2 मूळ संख्या आहे 3 मूळ संख्या आहे 5 मूळ संख्या आहे मूळ संख्या असतील ओके 42 7चा वर्ग वजा 7चा वर्ग वजा 7 5चा वर्ग 49 वजा 42 11 11चा वर्ग वजा 11 111 त्यातून वजा 11 करा उत्तर काय ते सांगा 110 ओके 110 नंबर ऑप्शन तर सोपा हा प्रश्न आहे का नाही आपण थोडं फास्ट करूया आपले जास्त झाले पाहिजे मी फक्त प्रीवायक्यू देतोय या तासाला ऍक्च्युली रविवारपासून ज्यावेळेस आपला कोर्स लॉन्च होईल टीटी सिटीचा शनिवारपर्यंत डेमो आहे रविवारपर्यंत जे आपले प्रवेश घेतील शिक्षक बंधू भगिनी टीटी सिटीच्या आपल्या सर्व विषयांसाठी त्यांना 15% सूट आहे आणि मग रविवार नंतर सोमवारपासून प्रॉपर तुम्हाला टीचिंग करून होईल तोपर्यंत मी प्रीवायक्यूच घेणार आहे ओके प्रॉपर टीचिंग तुम्हाला करेल आणि तुम्हाला जी बेसिक आहे बेसिक सगळे तुम्हाला मी रेकॉर्डिंग क्लासच्या माध्यमातून देणार आहे तुम्हाला सांगितले स्कॉलरशिपचे प्रोसेस पडतात तर अख्खं स्कॉलरशिपचं 8वीचं गणित अख्खे तसं रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला देणार आहे ऍपमध्ये आपलं जे ऍप आहे हरीश लातूरकर अकॅडमी नावाचं ऍप प्ले स्टोरला 2 ते 3 दिवसात येईल प्ले स्टोरला ऍप तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता ठीक आहे त्यामध्ये सगळे रेकॉर्डिंग लेक्चर्स तुम्हाला येतील ओके हा आपण आता युट्यूबला हे व्हिडिओ असतील का तर युट्यूबला हे व्हिडिओ असतीलही नसतीलही ठीक आहे टाकायची गरज नाही युट्यूबला कसं सगळ्यांना मोफतच हवं असतं आणि आमच्या शिक्षक बंधू मोफत आहे सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाल्यात महिन्याला 150 रुपये बसवतात लाडक्या बहिणी आमचे सगळे शिक्षक बंधू सुद्धा मुख्यमंत्र्यांचे लाडका भाऊ झालेत त्यामुळे आपली फीस काही जास्त नाहीये पटकन ऍडमिशन घेऊन टाका ओके हा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया पुढचा प्रश्न आपला हा आपण इथे थांबूया पुढच्या प्रश्न टाइम केलेली ठीक आहे आपण इथे थांबूया मेंटल क्लासला आता 9:15 वाजता जे शिक्षक बंधू भगिनी सोशल सायन्स देणार आहेत पेपर 2 साठी त्यांच्यासाठी 9:15 ते 9:45 फक्त अर्ध्या तासाची क्लास असणार आहे त्यामध्ये फक्त मी स्ट्रॅटेजी सांगणार आहे ओके 9:15 वाजता आपला हा तास इथं संपतो ओके कसा वाटला क्लास तुम्हाला चांगलं वाटलं सर छान वाटलं सर जे 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 टीटी सीटीटी एक्झाम देणार आहेत ऐका माझं पहिल्यांदा जे टीईटी व सीटीटीचे एक्झाम देणार आहेत असे आमचे शिक्षक बंधू भगिनी यांना हा क्लास कसा वाटला योगिता मॅडम
ठीक आहे, आपण थांबूया, एंड करतोय क्लास मी. ओके. ओके.